भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराया. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. भुक्ती मुक्तीचे हे स्थळ भोळ्या भाविका निर्मळ. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. गाईले पुराणी तुका म्हणे वेदवाणी. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल पुंडलिका भगवान की जय. महाराज की जय. तुकाराम महाराज नीलकंठेश्वर भगवान बाबा की जय. विठ्ठला 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 जगद्गुरु तुकाराम महाराज नीलकंठेश्वर भगवान की जय. भगवान बाबा की जय. विठ्ठला 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 समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं. जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमालां कंधरं कञ्जनेत्रं. सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते. वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम. त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते. वाचे वदता शिवनाम वदता शिवनाम. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. सद्गुरुं सच्चिदानंदं
केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आदत्रय जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आदत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा भाग्यवंत म्हणू तया शरण गेले पंढरीराया तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा असून या अभंगातून जगद्गुरू तुकोबाराय भगवत शरणागतीचं अलौकिकत्व प्रतिपादन करतात. विठ्ठल 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 चालू असलेला हा त्रैदिनी कीर्तन महोत्सव भगवान श्री नीळकंठेश्वराच्या स्थापनेच्या निमित्ताने
आणि आमचे परममित्र असणारे हरिभक्तपरायण आचार्य श्री विठ्ठल महाराज शास्त्री आणि यांनी या ठिकाणी अशा या जंगलामध्ये सुद्धा या ठिकाणी एवढं मंगलमय अशा प्रकारचं वातावरण निर्माण ज्यांनी केलेलं आहे असे विठ्ठल महाराज यांनी या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे आश्रमाची आणि भगवान निळकंठेश्वराच्या मंदिराची या ठिकाणी स्थापना केलेली आहे आणि त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे. आणि ज्यांची आजची ही सेवा होती, खरं म्हणजे मला अचानक माझ्याकडे आलेली ही सेवा आहे. हरिभक्तपरायण श्री विवेकानंद महाराज शास्त्री अत्यंत मोठं व्यक्तिमत्व आपल्या परिसरातील आहे आणि त्यांना अचानक काही एका अपरिहार्य कारणास्तव येता आलं नाही आणि विठ्ठल महाराजांच्या आज्ञेने मला आज हे तुमची सेवा करण्याचा हा योग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि हरिभक्तपरायण श्री विठ्ठल महाराज यांचा संघर्ष किती आहे जीवनामध्ये. अगदी गेल्या 10-15 वर्षांपासून आम्ही अत्यंत जीवलग अशा प्रकारे जीवश्च कंठस्थ अशा प्रकारचे मित्र आहोत आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये किती संघर्ष केला आणि किती संघर्षातून अशा प्रकारे ते आज समाजामध्ये उभे आहेत याची आपणा सर्वांना जाण आहेच. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 2011 ते 15 या कालावधीमध्ये आम्ही शिकायला होतो. त्या कालावधीमध्ये सुद्धा आम्ही सोबतच अशा प्रकारे अध्ययन केलं, अभ्यासही सोबतच केला. संस्कृतमधला एक न्याय आहे की एकच तपो द्विरभ्यासी, तप एकट्याने करावा आणि अभ्यास दोघांनी मिळून करावा. आम्ही संपूर्ण ज्ञानेश्वरीचं चिंतन सोबत केलेलं आहे आणि नुसतं त्यांच्याकडे अभ्यास आहे असं नाही, तर काय काय गोष्टी आहे. अभ्यास आहे, साधना आहे आणि सेवा आहे. मनुष्य मोठा होण्याकरिता एक गोष्ट जरी आपल्याकडे असेल तरी मनुष्य मोठा होतो. यांच्याकडे तीनही गोष्टी एकाच व्यक्तीकडे आहे. आणि त्यानंतर ऋषिकेश या ठिकाणी गेल्यानंतर संस्था झाल्या आम्ही अगदी परीक्षा आणि सर्व आटोपलं आणि दुसऱ्याच दिवशी आम्ही ऋषिकेशला गेलो. गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत बाबा यांनी आम्हाला पाठवलं होतं आणि तिथे गेल्यानंतर तिथेसुद्धा सोबत अशा प्रकारे आमचं 2-3 वर्ष अध्ययन झालं. तिथे ऋषिकेशच्या जवळच हिमालय पर्वतावरती नीलकंठेश्वराचं मंदिर आहे. म्हणजे ज्या ठिकाणी भगवान भोलेनाथांनी समुद्र मंथनातून निघालेलं विष, ते विष प्राशन केलं आणि विष प्राशन केल्यामुळे त्यांच्या शरीराचा दाह होऊ लागला आणि तो दाह शांत करण्याकरिता भगवान भोलेनाथांनी अनेक प्रयत्न केले. चंद्रमा धारण केला, गंगा धारण केली, गळ्यामध्ये सर्प लावले, सर्प अशा प्रकारे ठेवलेला आहे. अनेक प्रयत्न केले दाह शांत करण्याकरिता, पण तरी तो शांत होत नव्हता. म्हणून त्या ठिकाणी जाऊन तप केले हिमालयामध्ये आणि ज्या ठिकाणी भगवान भोलेनाथांनी ध्यान केलं ते ठिकाण कोणतं आहे? नीलकंठेश्वराचं. कधीही ऋषिकेशला गेले तर नीलकंठेश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय येऊ नये अशा प्रकारचंच ठिकाण आहे. आम्ही श्रावण महिन्यामध्ये किंवा जेव्हा वेळ असेल तेव्हा आम्ही चलत अशा प्रकारे ऋषिकेशहून नीलकंठेश्वराला जात होतो. तिथे गेल्यानंतर महाराजांनी ऋषिकेश या ठिकाणीच आम्ही सर्व त्या ठिकाणी असताना महाराजांनी संकल्प केला होता. केव्हा? 10 वर्ष म्हणजे 5-10 वर्षापूर्वी, की अशाच प्रकारे नीलकंठेश्वरावरती आमची अशी श्रद्धा आहे की गावामध्ये गेल्यानंतर आमच्या स्वतःच्या शेतामध्ये मी नीलकंठेश्वराचं मंदिर निर्माण करेल, आश्रम निर्माण करेल. तिथे केलेला संकल्प आम्हाला थोडंसं असं वाटत होतं की काय हा पूर्ण होईल संकल्प, पण काय नियम आहे, सत्यसंकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. सत्य संकल्प मनामध्ये केला तर तो पूर्ण करणारा कोण आहे? भगवान परमात्मा साक्षात पूर्ण करतो. आणि महाराजांनी तिथेच केलेला संकल्प अगदी आमच्या साक्षीने सर्वजणांच्या, आणि अशा प्रकारे तो संकल्प आज महाराजांचा या ठिकाणी आपल्याला सिद्ध झाल्याचं अशा प्रकारे सर्वांना या ठिकाणी प्रतीत होत आहे. विठ्ठल 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 संकल्प त्यांनी आज पूर्ण
करून दाखवलेला आहे. आणि सहज नाही, संघर्ष पहिल्यापासून अगदी संघर्ष केलेला आहे. ऋषिकेशच्या शिक्षणापासून, शिक्षण घेताना काय काय अडचणी येतात ह्या आम्ही सोबतच राहिलेलो असल्यामुळे कोणत्या आज जरी त्यांनी या ठिकाणी एवढं मोठं निर्माण केलं असलं, मंदिर असेल, हॉल असेल, सर्व काही या ठिकाणी त्यांनी नंदनवन अशा प्रकारे निर्माण केलं, पण ऋषिकेशमध्ये आम्ही कशा ठिकाणी राहत होतो हे न सांगितलेलं चांगलं आहे महाराज, नाही का? कशा झोपडीमध्ये आणि कशा कुट्यामध्ये आम्ही राहत होतो, कशी व्यवस्था होती, पण तरीही सांगितलंही पाहिजे, नाही का? हां, म्हणजे आता माझं त्यात बरं होतं, म्हणजे आम्ही एकाच ठिकाणी सगळे राहत होतो असंही नाही, तर माझं बरं होतं, काही ना काही बरं होतं. म्हणजे पण महाराजांच्या बाबतीत जर सांगितलं तर रामदासजींच्या कुटियामध्ये राहत होते. ती कुटिया अशी होती की एक महाराजांना राहण्यासाठी होती, रामदास महाराज, आणि दुसरी महाराजांना, म्हणजे कुळाचं त्या ठिकाणी होतं. अर्धे त्यांच्या पोटरीपासून पाय खाली, म्हणजे त्या झोपडीच्या बाहेर येतील अशा प्रकारचे होते. आणि अशा याच्यामध्ये महाराजांनी दिवस काढले, तेव्हा कुठे आज हे आपल्याला पाहायला मिळत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्यांचा संघर्ष कसा आहे हे मला वेगळं सांगायची गरज नाही, कारण मी तरी त्यांना 10-15 वर्षापासून पाहतो, पण तुम्ही लहानपणापासून पाहता आणि तुमचं संघर्ष तुम्ही त्यांचा पाहत आहात. आणि इतिहास ते घडवत असतात. कोण घडवते इतिहास? रडणारे कधी इतिहास घडवत नाही. रडणारे इतिहास कधीच घडवत नाही. जे लढणारे आहे ते इतिहास घडवतात. आणि शास्त्री महाराज लढणारे आहे. ऋषिकेशमध्ये सुद्धा त्यांनी गंगा नदीची स्वच्छता असेल, गंगा नदीमध्ये सगळ्या हरिद्वारमधील, ऋषिकेशमधील सर्व दुर्गंधी, काही घाण पाणी त्यामध्ये सोडलं जात होतं. ते महाराजांच्या, अर्जुन महाराज शास्त्रींच्या या सर्वांच्या प्रयत्नाने ते त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री भेटायला त्यांना आले होते, उत्तराखंडचे मुख्यमंत्री, आणि त्यांनी यांची मागणी मान्य केली. आणि आजही गंगेमध्ये आता त्या प्रकारे ऋषिकेशमध्ये सोडलं जात नाही. हे महाराजांचं अशा प्रकारे तिकडेही कार्य आहे, आळंदीतही कार्य आहे, सर्व महाराष्ट्रभर अशा प्रकारे त्यांचं कार्य आहे. तेव्हा आतासुद्धा ते नीलकंठ भगवंताच्या सेवेसाठी कार्यरत आहेत आणि कार्यरत राहणार आहे. त्यांच्याबद्दल मी एकच सांगेल, जास्त काही फार बोलणार नाही. आता त्यांनी आपलं जीवन या नीलकंठेश्वराला अशा प्रकारे समर्पण केलेलं आहे. नीलकंठेश्वर संस्थांसाठी कसली कंबर आणि विठ्ठल महाराज शास्त्री एकच नंबर, अशा प्रकारे शास्त्री महाराज आहे. त्यांनी आता कंबर कसलेली आहे की काही हो, देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी, देह पडला तरी चालेल, पण मी आता हे कार्य पूर्ण करणार म्हणजे करणार. आणि त्यामुळे आपल्या संपूर्ण परिसरामध्ये, सर्व परिसरालाच याचा उपयोग अशा प्रकारचा आहे. कारण साधूकडे जेही असेल ते सर्व समाजाच्या उपयोगाचं असते. म्हणून आपण जास्तीत जास्त अशा प्रकारे महाराजांना मदत करायला पाहिजे. आणि हे कार्य सर्वांचंच असल्यामुळे, आणि हे कार्य आपण पूर्णत्वास नेलं पाहिजे. आणि नेतही आहात. महाराजांनी सांगितलं की सर्व लोक चांगल्या प्रकारे सहकार्य करतात, अत्यंत चांगले अशा प्रकारे आहेत. आमचा परिसर, आमचं गाव असेल, तेव्हा आपणा सर्वांच्या चरणी एकदा साष्टांग दंडवत करतो आणि आपल्या सेवेकडे वळूया. विठ्ठल 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 विठ्ठल. उपस्थित सर्व टाळकरी मंडळी आहे. उत्कृष्ट अशा प्रकारे महाराज सुंदर गायन करतात. खाडे महाराज असतील, आंधळे महाराज असतील, सुंदर अशा प्रकारे चाल त्यांनी म्हटलेली आहे. आणि सर्व तरुण अशा प्रकारचे मंडळी. आणि आम्ही ऋषिकेशला ज्यांच्यासोबत आणखी असणारे उद्धव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, सिद्धेश्वर महाराज शास्त्री आहेत आणि अर्जुन महाराज शास्त्री आहेत. त्यांनीसुद्धा गावामध्ये खूप मोठं अशा प्रकारे कार्य चालू केलेलं आहे, परळी वैजनाथ या ठिकाणी. आणि अशा प्रकारे या उत्सवाला उपस्थित आपण सर्व थोर मंडळी आणि या सर्वांच्या आपणा उपस्थितीमध्ये पार पडत असलेली ही कीर्तन सेवा आणि मंदिरातलं अशा प्रकारे शोभा पाहून, भव्य दिव्य अशा प्रकारचं शिवलिंग पाहून कोणाचेही डोळे दिपणार नाही का. ओंकारेश्वरला गेल्यानंतर आम्ही सर्व अनेक ठिकाणं पाहत आणि अशा अनेक लाखो शिवलिंगामधून एक हे अशा प्रकारे आम्ही निवडलेलं अशा प्रकारचं आहे की जे पाहून डोळे दिपतील कोणाचे, अशा प्रकारचं शिवलिंग. मी सुद्धा महाराजांसोबत ओंकारेश्वरला अशा प्रकारे गेलो होतो, तर त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे शिवलिंग नीलकंठेश्वराची या ठिकाणी स्थापना झालेली आहे. नीलकंठेश्वर म्हणजे भगवान भोलेनाथांच्या बाबतीत काय सांगावं, भोलं अशा प्रकारचं दैवत आहे. शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. काही या दैवताला काही लागत नाही. एक बिल्वदळ, चंदन, अक्षता, पूजन तत्वता सोपे बहु. अत्यंत सर्वात सोपं जर पूजन कोणाचं असेल, सर्वात सोपी भक्ती, सर्वात भोळी भक्ती कोणाची असेल तर ती आहे भगवान भोलेनाथांची. काय पाहिजे भोलेनाथाला? काहीच नाही.
अलंकार प्रियो विष्णु जलधारा प्रिय शिव नमस्कार प्रियो भानु ब्राह्मणो भोजन प्रिय. भगवान विष्णूंना काय पाहिजे तर भगवान विष्णूंना अलंकार आवडतात, नटवलेलं आवडते. म्हणून तुम्ही वृंदावनामध्ये जा, वृंदावनामध्ये तासन तास त्या ठाकूरजींना सजवलं जाते. अलंकार प्रियो विष्णू, भगवान विष्णूंना अलंकार आवडतात. भगवान भोलेनाथाला काय आवडते? जलधारा प्रिय शिवा. भोलेनाथांवरती नुसती जलधार जरी अर्पण केली तरी भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात. म्हणून अखंड अशा प्रकारे जलधारा शिवजींवर लावली जाते आणि आपण दर्शनाला आल्यानंतर भगवंताला जल अशा प्रकारे चढवलं जाते. नमस्कार प्रियो भानु, भगवान सूर्यदेव नमस्कार केला तरी सूर्यदेव संतुष्ट होतात. आणि ब्राह्मणो भोजन प्रिया, ब्राह्मण भूदेव म्हणतात, त्यांना भोजन दिलं तरी प्रिय होतं, त्यांना संतुष्ट होतात. तर अशा प्रकारचं असलेलं दैवत, या दैवताचं एक वर्णन असं केलेलं आहे शास्त्रामध्ये. भगवान भोलेनाथ कसे आहे तर हरी पिनाक फणी बालेंदू भस्म मंदाकिनी युता पवर्ग रचिता मूर्ती अपवर्ग प्रदायिनी. काय आहे भोलेनाथांच्या मूर्तीमध्ये? भोलेनाथांची मूर्ती जर आपण पाहिली तर त्यामध्ये सर्व प वर्ग आहे. प वर्ग म्हणजे काय? प फ ब भ आणि म, ओष्ठवर्ण ज्याला म्हणतात. प वर्ग आहे भोलेनाथांच्या मूर्तीमध्ये. काय आहे? काय काय आहे? पिनाक पहिले आहे. पिनाक भोलेनाथांच्या धनुष्याचं नाव काय? पिनाक म्हणजे प आहे. फणी, फणी म्हणजे सर्प, भोलेनाथांच्या गळ्यामध्ये सर्प आहे. बालेंदू, बालेंदू म्हणजे चंद्रमा, भगवान भोलेनाथांच्या जटेवरती चंद्र आहे. बालेंदू. प फ ब, भ म्हणजे भस्म, अंगाला काय लावलं? भस्म. आणि मंदाकिनी, मंदाकिनी म्हणजे भगवान भोलेनाथांच्या जटेवरती गंगा आहे. म्हणजे संपूर्ण प वर्ग आहे. पण प वर्ग असून सुद्धा अपवर्ग प्राप्त करून देणारे भोलेनाथ आहे. अपवर्ग म्हणजे काय? अपवर्ग म्हणजे ज्यात प वर्ग नाही. अपवर्ग म्हणजे मोक्ष, मोक्षामध्ये प वर्ग नाही. प वर्ग कोणता तर प म्हणजे पाप, फ म्हणजे फल कर्मफल, ब म्हणजे बंधन, भ म्हणजे भेद आणि म म्हणजे माया. मोक्षामध्ये ह्या 5 गोष्टी नाही. पाप नाही, कर्मफल नाही, बंधन नाही, भेद नाही आणि माया नाही. म्हणून ह्या 5 गोष्टी मोक्षामध्ये नसल्यामुळे मोक्षाला अपवर्ग म्हणतात. भोलेनाथांच्या जवळ सर्व प वर्गच आहे. पण प वर्ग रचिता मूर्ती अपवर्ग प्रदायिनी, अपवर्ग प्राप्त करून देणारी अशा प्रकारे भोलेनाथांची मूर्ती आहे. अशा भगवान श्री नीलकंठेश्वराच्या चरणी एकदा साष्टांग दंडवत. विठ्ठल 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 सेवेकरिता निवडलेला अभंग जो आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा असून या अभंगातून महाराजांनी भगवत शरणागतीचं अलौकिकत्व सांगितलं. भगवान पंढरीनाथाला शरण जाण्याचं सांगितलं. मग आता या ठिकाणी आपलं भोलेनाथांचं निमित्त आहे. भोलेनाथ आणि भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेद नाही. हरिहरा भेद नाही नका करू वाद, काही अशा प्रकारचा भेद नाही. आपण भगवान पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी भोलेनाथांचं सुद्धा दर्शन होते. कारण एकदा भगवान भोलेनाथ पांडुरंगाच्या दर्शनाला आले आणि भोलेनाथाने काय केलं कथा सर्वांना माहीत आहे. भोलेनाथांना डोक्यावर अशा प्रकारे उचलून घेतलेला आहे पांडुरंगाने. आणि म्हणून आजही पांडुरंगाच्या डोक्यावरती मुकुट काढल्यानंतर जे अशा प्रकारे टोपी दिसते ती टोपी नसून शिवलिंग अशा प्रकारचं आहे. असं म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये विठ्ठल हे नाव नाही. विठ्ठल ज्ञानोबारायांचं आराध्य दैवत, पण विठ्ठल हे नाव ज्ञानेश्वरीत नाही पूर्ण. पण ज्ञानेश्वरीत नाव नसलं तरी विठ्ठलाचं वर्णन एका ओळीत आहे. मी तुम्हाला ओळी सांगतो म्हणजे लक्षात येईल. याही वरी पार्था माझी या भजनी आस्था तया ते आम्ही माथा मुकुट करू. जे माझे भजन करतात त्यांना आम्ही आमच्या डोक्यावर धारण करतो, म्हणजे आमच्या डोक्यावरचा मुकुट त्यांना आम्ही करतो. म्हणजे भोलेनाथाला पांडुरंगाने डोक्यावर धारण केलं. आणि म्हणून मला सांगायचं काय की पंढरीनाथाला शरण गेले काय आणि भोलेनाथाला शरण गेले काय. आणि या अर्थाने आपण अशा प्रकारचा अभंग आज निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल पारमार्थिकदृष्ट्या भाग्यवान कोण आहे याचं लक्षण महाराज या अभंगातून सांगतात. तर त्या भाग्याचे आपल्याला दोन प्रकार पडतात. एक आहे सांसारिक भाग्य आणि दुसरं आहे पारमार्थिक भाग्य. काहींच्या वाट्याला फक्त पारमार्थिक भाग्य आहे पण सांसारिक भाग्य नाही. काहींच्या ठिकाणी सांसारिक भाग्य आहे पण पारमार्थिक भाग्य नाही.
काहींच्या ठिकाणी सांसारिक भाग्यही नाही आणि पारमार्थिक भाग्यही नाही, आणि काहींच्या ठिकाणी मात्र सांसारिक भाग्यही आहे आणि पारमार्थिक भाग्यही आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. काहींच्या वाट्याला फक्त परमार्थाचं अशा प्रकारचं भाग्य आहे, संसाराचं भाग्य नाही. परमार्थिक भाग्य म्हणजे काय? परमार्थिक दृष्ट्या सर्व अनुकूलता आहे पण सांसारिक प्रतिकूलता आहे. आपण एकंदरीत सर्व संत महात्म्यांची चरित्र जर पाहिली तर त्या चरित्रामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की जवळजवळ सर्वच संत महात्म्यांची, अपवाद काही सोडला तर सर्व संत महात्म्यांची सांसारिक स्थिती ही बिकट अशा प्रकारची आहे, कठीण अशा प्रकारची आहे, हालाकीची आहे, पण पारमार्थिक भाग्य मात्र उत्तम आहे. ज्ञानोबारायांच्या बाबतीत जर आपण विचार केला, सांसारिक स्थिती जर पाहिली ज्ञानोबारायांची तर माऊली सांगतात, तात आणि माता गेलेसे येथून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. निवृत्ती ज्ञान देव कोराणाचे वा, निवृत्ती ज्ञान देव कोराणाचे निवृत्ती काळ निवृत्ती काळ निवृत्ती ज्ञान देव कोराणाचे निवृत्ती ज्ञान देव कोराणाचे निवृत्ती काळ निवृत्ती काळ निवृत्ती ज्ञान देव कोराणाचे निवृत्ती ज्ञान देव कोराणाचे निवृत्ती काळ कोराणाचे निवृत्ती काळ कोराणाचे निवृत्ती ज्ञानदेव कोरांनाचे अन्न सांभाळी सोपान मज लागी म्हणजे खायला कशा प्रकारे मिळत होतं की कोरांना अशा प्रकारे खाऊन दिवस काढायचे. अंगावर वस्त्र काय होतं? परळ आणि भोपळ्याची घरा माझी संपत्ती, नेसा या फटकुरी जन्म गेला. घरामध्ये साहित्य काय होतं? परळ आणि भोपळा, दोनच अशा प्रकारे भांडे, तेही भोपळ्याचे अशा प्रकारे. नेसाया फटकुरी जन्म गेला, अंगावर पूर्ण वस्त्रसुद्धा मिळत नव्हतं. म्हणजे ही झाली संसारिक स्थिती. परमार्थदृष्ट्या जर आपण विचार केला तर कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, हे कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, हे चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप दरुशने हरिताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती म्हटलं जाते. म्हणजे सांगायचं काय, सांसारिक स्थिती जरी उत्तम नसली तरी पारमार्थिक स्थिती मात्र उत्तम आहे. तुकोबारायांचं उदाहरण पहा. सांसारिक स्थिती काही नाही
आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखेती. पण परमार्थदृष्ट्या जर विचार केला, जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्या गीतिये दिव्य लोकासी नेली. पारमार्थिक स्थिती मात्र उत्तम आहे. नामदेवरायांचं उदाहरण पाहिलं तरी तशाच प्रकारचं आपल्याला पाहायला सापडते. घरची परिस्थिती चांगली नाही आहे, पण परमार्थदृष्ट्या पांडुरंगाने त्यांना विटेवर उभं करावं ही त्यांची पारमार्थिक स्थिती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे पारमार्थिक स्थिती चांगली आहे, सांसारिक भाग्य नाही आहे. पुढे आहे काहींच्या वाट्याला सांसारिक भाग्य आहे पण पारमार्थिक भाग्य नाही. संसारात सर्व अनुकूलता त्यांच्याकडे आहे, कुठल्या गोष्टीची कमी नाही, पण परमार्थामध्ये भक्तीत प्रवृत्ती नसेल, ज्ञानात प्रवृत्ती नसेल तर त्यांच्या ठिकाणी पारमार्थिक भाग्य नाही, सांसारिक भाग्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. काहींच्या ठिकाणी सांसारिक भाग्य नाही, संसारातही कुठली अनुकूलता नाही आणि परमार्थातही प्रवृत्ती नसल्यामुळे पारमार्थिक भाग्यही नाही. पण काही उदाहरणं असे पाहायला सापडतात की ज्यांच्या ठिकाणी सांसारिक भाग्यही आहे आणि पारमार्थिक भाग्यही आहे. उदाहरण पाहायचं झाल्यास पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि दुसरं उदाहरण आहे जनक राजांचं. नाथ महाराजांची आपण सांसारिक स्थिती पहा आणि पारमार्थिक स्थिती पहा. सांसारिक स्थितीचं वर्णन केलेलं आहे भक्तिविजय नावाच्या ग्रंथामध्ये. महिपती बुवा ताहराबादकर यांनी एक कथा दिलेली आहे की नाथ महाराजांची सांसारिक परिस्थिती कशी होती. एकदा नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये 24 चोर शिरलेले आहे रात्रीच्या वेळेस आणि ते 24 चोर शिरल्यानंतर ते सर्वच्या सर्व बलदंड अशा प्रकारचे होते शरीराने. एवढे बलदंड होते की 1 क्विंटल ओझं एक जण सहज उचलू शकत होता. आता तशा प्रकारचे जवळजवळ राहिले नाही कोणी. तर ते आलेले आहे आणि सरळ इतरत्र कुठे हात न घालता, अट्टल चोर होते. अट्टल चोर असतात, काही भुरटे चोर असतात. भुरटे कशाला म्हणतात, कोणा शेतातलं काही खुडून आणतील, कणसं आणतील, काही हरभरे उपटून आणतील, कथा कीर्तनाला चपला घेऊन जातील, असे काही भुरटे असतात. पण हे भुरटे नव्हते, हे अट्टल चोर होते. सरळ यांनी कशावर हात न घालता दागिन्यावर, जे खजिना जिथे असेल सोन्याचा, त्या सोन्यावर त्यांनी हात घातलेला आहे आणि एकाने एवढं मोठमोठं अशा प्रकारे गाठोळं बांधलं आणि उचलायचा प्रयत्न करता उचलले जात नाही. साहजिकच 1 क्विंटल ओझं ते उचलू शकत होते पण उचलले जात नव्हते. त्या अर्थी प्रत्येकाने 2-2 क्विंटल सोनं अशा प्रकारे बांधलेलं आहे आणि उचलायला लागली, उचलता येत नाही. मग काय करायचं म्हणून त्यांनी युक्ती केली की दोघांनी मिळून उचलायचं. म्हणजे एकाने दुसऱ्याच्या खांद्यावर, दुसऱ्याच्या डोक्यावर द्यायचं, दुसऱ्याला तिसऱ्याने उचलून द्यायचं, अशा प्रकारे त्यांनी केलेलं आहे. असं करता करता 23व्या चोराला 24व्याने उचलून दिलं आणि 23वा निघून गेला आणि आता 24व्याला उचलून द्यायला कोणी नाही. हा आवाज देतो, ए कुठे निघालात, मला कोण उचलून देईल. आणि तो आवाज नाथ महाराजांच्या कानावर गेला आणि नाथ महाराज तेवढ्यामध्ये जागे झालेले आहे. नाथ महाराज स्वतः उठून त्या ठिकाणी आले आणि नाथ महाराज म्हणतात, का रे बाबा काय झालं, का ओरडतो, कोण आहेस. तेव्हा त्याने सांगितलं की मी चोर आहे आणि घाबरलेला आहे थोडासा. पण नाथ महाराज म्हणायला लागले, घाबरू नको, काय झालं ते सांग. त्याने सांगितलं की 23 निघून गेले, मी त्याला उचलून द्यायचं काम केलं पण मला उचलून द्यायला कोणी नाही. नाथ महाराज किती उदार. महाराज म्हणायला लागले, काळजीच करू नको, मी तुला उचलून देतो. जे संपत्तीचे मालक होते त्यांनी स्वतः उचलून दिलं आणि तो चोरही तिथून निघून गेला 24वा. आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण पंचक्रोशीमध्ये चर्चा झाली की काल रात्री नाथांच्या वाड्यात चोरी झाली, काल रात्री नाथांच्या वाड्यात चोरी झाली. एका जणाने महाराजांना सुद्धा येऊन सांगितलं, महाराज काल रात्री आपल्या वाड्यात चोरी झाली. महाराज म्हणाले, ठीक आहे. मुनिमजींना बोलवलं. मुनिमजींना सांगितलं की मुनिमजी जरा ताळा घेऊन सांगा मला किती चोरी झाली रात्री. अर्ध्या तासात मुनिमजींनी ताळा घेतला आणि नाथ महाराजांनी येऊन सांगितलं की महाराज काल रात्री आपल्या वाड्यामध्ये जी चोरी झाली त्यामध्ये 4 महिन्यांचं व्याज चोरीला गेलं. आता 24 चोर होते, एकाने 2 क्विंटल सोनं बांधलं, 48 क्विंटल सोनं. आणि 48 क्विंटल सोनं जर 4 महिन्यांचं व्याज असेल तर मुद्दल किती. हे आहे नाथ महाराजांची सांसारिक परिस्थिती. परमार्थदृष्ट्या नाथ महाराजांचा विचार केला तर नाथ महाराजांच्या घरी पांडुरंग परमात्मा स्वतः चंदन घासण्याचं काम करीत होते, पाणी आणण्याचं काम. श्रीखंडा चंदन उगळाने श्रीखंडा चंदन उगळाने करे श्रीखंडा चंदन श्रीखंडा चंदन श्रीखंड
श्रीखंडा चंदन उगळाने करी श्रीखंडा चंदन श्रीखंडा चंदन वस्त्र गंगा वस्त्र गंगा श्रीखंडा चंदन उगळाने करी श्रीखंडा चंदन उगळाने करी श्रीखंडा चंदन श्रीखंडा श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी वस्त्रे गंगा तीरी धूत असे. चंदन घासण्याचं काम भगवान परमात्म्याने करावं, पाणी वाहण्याचं काम करावं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित असे पाय. भगवंताने कावडीनं पाणी वाहावं आणि भगवान परमात्म्याने दत्त रूपाने चोपदारकी करावी. हा नाथ महाराजांचा परमार्थिक अधिकार अशा प्रकारचा आहे. आणि दुसरं उदाहरण आहे जनक राजांचं, की ज्यांना परमार्थिक भाग्यही आहे आणि सांसारिक भाग्यही आहे. सांसारिकदृष्ट्या विचार केला तर ते राजे आहे. राजे म्हटल्यानंतर सर्वच संपत्ती, सत्ता, ऐश्वर्य सर्व काही त्यांच्या ठिकाणी आहे, म्हणजे सांसारिक भाग्य आहे. आणि परमार्थदृष्ट्या विचार केला तर जनक राजांच्या दरबारामध्ये शास्त्रार्थ चालत होता. शास्त्रार्थ सर्व ऋषीमुनीसुद्धा जनक राजाकडे येऊन शास्त्रचिंतन ऐकत होते आणि त्या ठिकाणी सतत अशा प्रकारे कथा चालत होती. एकदा एक महात्मे कथा सांगत होते आणि कथा सांगता सांगता जनक राजांकडे पाहून अशा प्रकारे कथा महात्मे सांगू लागले. आणि जनक राजांकडे कथा पाहून सांगत असल्यामुळे बाकीच्या लोकांना असं वाटलं की निश्चितच जनक राजांकडून यांना काहीतरी प्राप्ती आहे, म्हणून हे जनक राजांकडे पाहून सांगतात. जनक राजांना अशा प्रकारे सांगतात आणि म्हणून त्या महात्म्यांनी आपल्या योग सामर्थ्याने त्या मिथिला नगरीला आग लावली. आणि आग लागल्यानंतर सगळीकडे हाहाकार झालेला आहे. ऐकायला बसलेले सर्वच्या सर्व उठून पळून जाऊ लागले. त्या कथेला बसलेले सर्व जपी तपी संन्यासी महात्मे जे होते ते सुद्धा पळू लागले आपल्या छाट्या लंगोट्या सांभाळायला. पण जनकराजे उठत नव्हते. असं करता करता संपूर्ण आग त्यांच्या पायापर्यंत आली. पायसुद्धा जळायला लागला. तुका म्हणे राज्य करिता जनक, अग्नी माझी एक पाव जळे. पाय जळायला लागला तरीसुद्धा लोक म्हणायला लागले, हो आता तरी उठा. तेव्हा ते म्हणायला लागले, जे जळतंय ते माझं नाही आणि जे माझं आहे ते कधी जळत नाही. मिथिलायाम प्रदिग्धायाम न मे दैहती किंचन. अशा प्रकारे कथा ऐकण्याविषयी श्रद्धा कशी असावी. मत्कथा श्रवणे श्रद्धा मदनुध्यान मुद्धव. अशा प्रकारे श्रद्धा असावी. ही जनकराजांची पारमार्थिक अशा प्रकारची अवस्था आहे. म्हणून पारमार्थिक भाग्यही आहे आणि सांसारिक भाग्यही आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि अशा प्रकारे हे भाग्य झालं. पण संत महात्म्यांना फक्त सांसारिक भाग्याविषयी काही घेणं देणं. संत महात्मे तर म्हणतात, भाग्य तरी नो हे भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा. भाग्य तरी नो धन पुत्र. भाग्य तरी नो भाग्य तरी नो धन पुत्र दारा. भाग्य तरी नो धन पुत्र दारा. भाग्य तरी नो धन पुत्र. भाग्य तरी नो धन पुत्र. निकटवास बरा सतापाय. निकटवास बरा सतापाय. पूर्व पुण्य झाली अति सानुकूळ.
निकटवास बरा संतारे पूर्व पुण्य झाले अतिचा डोळ पूर्व पुण्य झाले अतिचा डोळ भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकट वास बरा संतापाई. सांसारिक भाग्य असलं काय आणि नसलं काय संत महात्म्यांना त्याचं काही वाटत नाही. पारमार्थिक दृष्ट्याच अशा प्रकारे संत महात्मे पारमार्थिक भाग्यालाच अशा प्रकारे महत्त्व देतात. त्या पारमार्थिक भाग्यामध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात. एक आहे भक्तीच्या दृष्टीने असलेलं आणि दुसरं आहे ज्ञानाच्या दृष्टीने असलेलं भाग्य. भक्तीच्या दृष्टीने असलेलं काय तर ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये सांगतात, हरिनामसार जिव्हाया नामाची उपमा त्या दैवाची कोणवाणी. इथे दैव शब्द आलेला आहे. हा भाग्य या अर्थाने अशा प्रकारचा आहे. जो सतत अशा प्रकारे भगवंताचं नामस्मरण करतो त्याचं भाग्य काय वाणावं. हे झालं भक्तीच्या दृष्टीने असलेलं. दुसरं भाग्य आहे ज्ञानाच्या दृष्टीने. ते सुद्धा महाराज हरिपाठामध्ये सांगतात, हरी मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला. मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला. मोक्ष रेखे विनटला. मोक्ष रेखे विनटला. मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला. मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला. मोक्ष रेखे भाग्य विनटला. मोक्ष रेखे भाग्य विनटला. साधूचा अंकिला हरी भक्त. साधूचा अंकिला हरी भक्त. हरी भक्त हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. साधूचा अंकिला हरी भक्त. साधूचा अंकिला हरी भक्त. हरी भक्त हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. हरिमुखे हरिमुखे मोक्ष रेखे आला भाग्य विनटला. साधूचा अंकिला हरी भक्त. साधूचा अंकिला हरी भक्त. मोक्ष रेखे भाग्य विनटला. साधूचा अंकिला हरी भक्त. साधूचा अंकिला हरी भक्त.